वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. होईन भिकारी पंढरीचा वारकरी, हाची माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम. हीच माझी उपासना, लागेन संतांच्या चरणा, हाची माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, हीच माझी भोळी सेवा, हाची माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम. विठ्ठला होईन भिकारी, होईन भिकारी पंढरीचा वारकरी, हाची माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. या अभंगात तुकाराम महाराज आपल्या भक्तिमय जीवनाचा अंतिम निश्चय सांगतात. परमार्थात काही गोष्टीचा निश्चय होणं फार दुरापास्त गोष्ट आहे आणि खूप अंतर्यामाचा परमार्थ त्याला म्हणतात की जिथे बुद्धी विरघळून जाते, जिथे विचाराचा शेवट होतो, जिथे तर्क प्रवेशच करू शकत नाही, जिथे शंकेचा मुर्दा पडतो, जिथे कान बहिरे होतात, जिथे जिथणार दृश्य हे सगळं बदलून जात, नष्ट होत नाही बरं का, बदलून जात. जिथे आता काही वेगळं बोलणारा शब्दच नाही उमटू शकत. समर्पिली वाणी, समर्पिली वाणी, समर्पिली वाणी, समर्पिली वाणी. नुसतं टाळच वाजवत आला. पांडुरंगी घेते धनी, पांडुरंगी, पांडुरंगी घेते धनी. वाणीचा दुसरा उच्चार संपला. तुका म्हणे वाचा वाहिल्यानंतर बोलायाचे आता काम नाही, बोलायाचे आता काम नाही. पांडुरंगी घेते धनी, पांडुरंगी, पांडुरंगी, पांडुरंगी घेते धनी.
तुझ्या होती मुक्ता फळी, तुझ्या होती मुक्ता फळी. प्रत्येक इंद्रिय जिथे संपून जात. म्हणून प्रक्रिया दोन प्रकारची आहेत. एक अंतर प्रक्रिया आहे आणि उत्क्षेपण आहे की खूप स्थिर होऊन सगळ्या वृत्ती अंतर्यामात स्थिर होणं गरजेचं आहे. नुसत्या वृत्ती स्थिर होऊन भागणार नाही. स्थिर झाले तरी ती वृत्ती केव्हा तरी ढवळेल. पाणी स्थिर झालं तरी कुठला तरी धक्का भांड्याला लागला, वारा नाही याला धक्का जरी लागला तरी ते ढवळेल. म्हणून उपासना ही सगळ्या परमार्थाची एक प्रगत अवस्था आहे. लक्षात संतांनी खूप विचार केलाय, सगळे अनुभव घेतले. मी सांगत असतो की ज्ञानेश्वर महाराजांना वारसा आला होता वडिलांच्याकडून ब्रह्मज्ञानाचा. ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे वारसा आला होता योगाभ्यासाचा निवृत्तीनाथांच्याकडून. आणि ज्ञानेश्वर महाराजांना उपासनेचा वारसा आला होता नामदेवरायांच्या. म्हणून उपासनेचे गुरु ज्ञानोबारायचे नामदेवराय. तसं पाहिलं तर नामदेवरायचे ज्ञानेश्वर आजी गुरु. काही वेळेला शिष्य सुद्धा गुरुचा गुरु होऊ शकतो. विठ्ठल विठ्ठल. आणि हे फक्त घडतं वारकरी पंथातच. विठ्ठल म्हणून नामदेवरायाला भक्ती मार्गाचा वारसा मिळाला, ज्ञानोबारायला भक्ती मार्गाचा वारसा मिळाला ज्ञानेश्वर माऊली नामदेवरायाच्या. उपासना त्याला म्हणा. तुम्ही किती वेळ करताय, काय करतात, कशी करतात, याही पेक्षा उपासनेचं मूल फार वेगळं आहे. काय करतात, कशी करतात याही पेक्षा तुम्ही उपासना करत असताना अंतःकरणातला भाव काय याचं फार मोल आहे. मग अंतःकरणाचा एक विशिष्ट प्रकारचा प्रेमाच्या अतिशय उत्कर्षाचा जर भाव असेल, म्हणून त्या भावालाच उद्भावना म्हणतात. भावच उद्भावन झाला पाहिजे. बीजाला मोल नाही फारसं, पण मी ज्या वेळेला बीजाला मोल नाही म्हणतो त्यावेळेला त्याचा अर्थ समजते बीजच राहील तर त्याला मोल नाही की नाही. बीजाला बीजच राहील तर मोल नाही. त्या बीजाला फुटावं लागेल, त्या बीजाला बीजत्व भावानं नष्ट व्हावं लागेल. पण बीजत्व भावानं बीज ज्या वेळेला नष्ट होतं त्यावेळेला ते अनेक बीज निर्माण करण्याचं सामर्थ्य घेऊन जन्माला येत असते. हे लक्षात. म्हणून भावना ही खूप उद्भावन व्हावी लागते. आणि ज्या वेळेला भावना उद्भावन होते त्यावेळेला जे जे करू ती उपासना असेल. मग काहीही करू. म्हणून या भक्तिपंथामध्ये शिवी सुद्धा भजन ठरलंय. विठ्ठल विठ्ठल. शिवी जर भजन ठरू शकतं तर भजन शिवी कशी ठरेल. नाही तर उलट कराल. शिवी भजन करू ठरू शकते आणि भजन शिवी होऊ शकते. आहे असं, कदाचित असं आहे. तुम्हाला काय वाटतं की शिवी म्हणजे तोंडाने काही विशिष्ट प्रकारची शब्द रचना करून बोललं म्हणजे शिवी असते. शिवी डोळ्याद्वारे सुद्धा होऊ शकते. शिवी हाताद्वारे सुद्धा होऊ शकते. शिवी म्हणजे केवळ शब्दाची विशिष्ट प्रकारची रचना सारखंच करू नका. शिवी कदाचित आपल्या क्रियेद्वारे होऊ शकते आणि शिवी भजन मार्गाने सुद्धा होऊ शकते. म्हणून तर भजन ते ओंगळवाणी. काय भजनाचा परिणाम आहे. नाही तर भजन हे कुठे नेऊन पोहोचवतं आपल्याला. भजन हे तिथपर्यंत नेऊन पोहोचवते की प्रेमाची परमावस्था ज्याला म्हणतात तिथपर्यंत भजन पोहोचू शकतं. पण तेच भजन वेगळ्या रीतीनं केले गेलं तर ते भजन आपल्याला कुठे घालवतं विचार करा. तुकाराम महाराज सांगतात नरका जाणे चुके. म्हणून आपल्याला काय व्हायचं हे अगोदर ठरवलं पाहिजे. आपण काय व्हायचं
वारकरी व्हायचंय का माळकरी व्हायचंय, काय व्हायचंय? नाही तसं काही व्हायचंच नाही, मग तू राहत असा त्यात काही तू कुजून जाणारच काय उपयोग, एक जन्म जर काय व्हायचं ठरलं पाहिजे ना कुठं. म्हणून परमार्थिक माणसाला फार मोठी हिंमत असावी लागते. डरपोक माणसाचा परमार्थच नाही, परमार्थाकरता इतकी हिंमत असावी लागते की ती कदाचित कोट्याधीश असला, अब्जाधीश असला तरी त्याच्या ठिकाणी नसेल. कदाचित तो हिंद केसरी असेल, कदाचित विश्व केसरी असेल, त्याच्या ठिकाणी सुद्धा ती हिंमत नसेल. परमार्थाकरता लागणारी हिंमत फार वेगळी आहे. परमार्थाची हिंमत पैशाने मोजली जात नाही. परमार्थाची हिंमत शारीरिक शक्तीने मोजली जात नाही. परमार्थाची हिंमत बौद्धिक सामर्थ्याने मोजली जात नाही. परमार्थाची हिंमत अंतःकरणाच्या एका विशिष्ट भावाच्या रचनेचं मोल आहे. ती परमार्थाची हिंमत आहे का? अंतःकरण तर काय बनायचे आपल्याला? काय नाही, आता रिटायर झालोय, कुठेतरी आयुष्य काढायचे म्हणून करतोय, बनायचंच नाही काही. म्हणून मी विनोदाने सांगत असतो की आपली देवळं म्हणजे हॉस्पिटल बनले. आपली देवळं ही हॉस्पिटल्स बनले. म्हणजे कॉटा टाकून त्याच्यावरती पेशंट झोपवणारं नव्हे, ते हॉस्पिटल नव्हे. दवाखाना, आपली देवळं दवाखाना बनलीत. म्हणजे औषध देणारे नव्हे, जिथे डॉक्टर राहतात ते नव्हे. मी दवाखाना म्हणतो याचा अर्थ फार वेगळा आहे, मी हॉस्पिटल म्हणतो याचा अर्थ फार वेगळा आहे. मनुष्य हॉस्पिटलमध्ये कशा करता जातो? मनुष्य दवाखान्यात कशा करता जातो? मनुष्य डॉक्टरकडे, वैद्याकडे कशा करता जातो? रोगी पिढीला धावे वैद्याची आघेरा, रोगी पिढीला धावे वैद्याची आघेरा. वैद्याची आघेरा, रोगी पिढीला धावे वैद्याची आघेरा. दुःखाच्या परिहारा पुलिया, दुःखाच्या परिहारा पुलिया, परिहारा आपुलिया. दुःखाच्या परिहारा आपुलिया. कशा करता जातो रोग्याकडे? डॉक्टर वैद्यराज कशा करता आला तो? काही नाही, जेवण घालायचे म्हणून तुमच्याकडे आलं. याचा करता जातो वैद्याने विचारलं, का तुम्ही कशा करता? महापूजा घालायची म्हणून आले. डॉक्टरांकडे वैद्याकडे काही महापूजा घालण्याकरता जायचंय का पंगत घालायची म्हणून जायचंय? ते सप्तात, ते देवळात. मनुष्य वैद्याकडे जातो, डॉक्टरकडे जातो कशा करता? तुकोबारे म्हणतात दुःखाचा परिहार करण्याकरता. शेकडा 100 माणसं देवाकडे जातात, देवळात जातात कशा करता? दुःख निवृत्ती करता. म्हणून म्हणतो देवळ हॉस्पिटल्स बनली, दुःखाच्या निवृत्ती करता तिथे जाय. फक्त नाडी दाखवत नाही, गारहाणं सांगतात एवढा. म्हणून मी म्हटलं ना की ज्याला उपासना करायची त्याची फार हिंमत वेगळी असते, फार वेगळी हिंमत असावी लागते. म्हणून आपल्याला काय बनायचंय पहिले हे ठरवलं पाहिजे. माहितीच नाही आपल्याला काय बनायचं. देवाने आपल्याला खूप द्यावं. काय द्यावं? देवाने आपल्याला खूप द्यावं. काय? दुःख? नाही, इतका का माणूस मूर्ख आहे त्याकरता देवळात जायला? आणि इतका का शहाणा आहे माणूस काहीही द्यावं म्हणून देवळात जायला?
नाही, काही ठरवतो माणूस. देवळात जाण्यापूर्वी स्वतः ठरवतो की कशा करता जायचंय. देवाकडे जाण्याकरता मनुष्य ठरवतो कशा करता जायचं, कशा करता जायचं देवाकडे. म्हणून आपली अलीकडची शास्त्र, किती अलीकडची, खूप अलीकडची, सुमारे 1000 वर्षाच्या अलीकडची शास्त्र वेगळंच शिकवतात. म्हणून त्या शास्त्राच्या पलीकडे जायचे. 1000 वर्षाच्या अलीकडची जी शास्त्र आहेत ना, याच्या पुढे जायचं आपल्याला. आपण पहा काय शिकवतात. 1000 वर्षाच्या अलीकडे जी निर्माण केलेली पुस्तकं, त्याला आपण शास्त्र म्हणून बसलो. इथे शास्त्राचा घात झाला. खरे आपल्याला माहितीच नाही शास्त्र म्हणजे काय. घराचं तोंड कोणीकडे असावं, इथून शास्त्राला सुरुवात आहे आपल्या. मी सभ्य वापरला शब्द घराचं. संडासाची तोंड कोणीकडे करावी याच्यावर सुख दुःख माणसाने अवलंबून ठेवली आहे. इथे आमच्या वाड्यात आमच्या दाराच्या पुढे पोपईचं झाड आहे. एक ग्रस्ताने म्हणलं, गुरुजी तुमच्या दारापुढे पोपईचं झाड. म्हणलं का? अहो शास्त्रात म्हणतात पोपईचं झाड असं नाही. म्हणलं कुठलं शास्त्र आहे. म्हणलं काय झालं? अहो म्हणलं दारापुढे पपईन सगळी सफाई असं होतं म्हणलं. म्हणजे झाडापर्यंत आपली ही शास्त्र पोचली आहेत. ही फार अलीकडच्या समजुती आहेत. शास्त्र हे काही वेगळं आहे. म्हणून तुकाराम महाराजांचं प्रमाण सांगू. तुकाराम महाराजांचा निकाल म्हणजे प्रिव्ही काउन्सिलचा निकाल. खरं की नाही ताडे साहेब? काय दुसरा शब्द आहे आपला त्याला प्रिव्ही काउन्सिलला? सुप्रीम कोर्टाचा निकाल. त्याच्या पुढे अपील नाही केलं तर राष्ट्रपतीकडे. तुकाराम महाराज म्हणतात की मी काही जे ठरवलंय ते शास्त्र पाहून नव्हे, सत्य असत्याशी मन केले ग्वाही. सत्य असत्याशी मन केले मानिले नाही बहुमता. केवढा निर्णय हा. मी काही शास्त्र पाहून काही ठरवलं असं नाही. खरं काय खोटे काय, काय करावं काय करू नये हे कशावर अवलंबून ठेवलंय? मनाला ग्वाही केले. सत्य असत्याशी शास्त्र केले ग्वाही. नाही, मी मनाला मानलंय आणि माझं मन काय सांगतंय याच्यावर अवलंबून ठेवलंय. याचा अर्थ अंतर्यामातून माणसाला काही सांगणार असतं. तिथपर्यंत आपण पोचूच शकत नाही. बाहेरचं सांगणाऱ्यावर अवलंबून ठेवतो. म्हणून मी परवाच कुठेतरी सांगितलं, ज्यानं आपलं परमार्थिक जीवन पब्लिक ओपिनियनवर अवलंबून ठेवलंय त्याचा परमार्थ संपला. लोक काय म्हणतात याच्यावर परमार्थ जर अवलंबून ठेवला, मी इथं कसा टाळ वाजवायला जाऊ, लोक काय म्हणतील, संपलं का? सत्य असत्याशी मन केले ग्वाही. लोक काय म्हणतात त्याचा विचारच केला नाही, मानिले नाही बहुमता. म्हणून महाराजांचे विराणीचे अभंग आहेत पहा, किती गोड आहेत ते. महाराज म्हणतात की आमच्या नाचण्यानं तुम्हाला नाचायचं असेल, अवघड आहे. आमुचे नाचणी नाचू नका कोणी, सासुरवासिनी बाई आणू जो वरिया तुम्हा. रजा नाही, जो वरिया तुम्हा मागिलाची आस, तो वरी उदास होऊ नका. घर बांधायचं अर्ध राहिले, लवकर त्याच्यावर पत्र टाकून घेतो, नाही तर आषाढी लालून इकडं पाऊस पडला तर खाली बसेल. जो वरिया तुम्हा मागिलाची आस. आणि म्हणून परमार्थ फल, परमार्थाचं निश्चित फल आहे शांती. पण परमार्थ करूनच अशांती खूप निर्माण होते. विश्वशांती यज्ञ होतात, पण विश्वशांती यज्ञातच मारामाऱ्या होतात. विचार केलाय का? म्हणून आपण स्वतःशी काही ठरवलं पाहिजे काय व्हायचंय. तुकाराम महाराज म्हणतात मला मुक्त व्हायचंय. असं आहे काय? मी अभंगापुरतं बोलतोय. तुम्ही ज्या वेळेला दुसरा विचार कराल त्यावेळेला तिथे दुसरा विचार असेल.
या अभंगापुरतं बोलतोय की महाराज म्हणतात काय व्हायचंय आम्हाला, काय व्हायचंय आपल्याला. म्हणून मी म्हटलं ना, वारकरी व्हायचंय का माळकरी व्हायचंय का तसंच घुशा व्हायचंय. कशातच जर बसत नसेल तर आपल्याला काय व्हायचं. आणि ते चाटून पुसून घेणार, मेले तरी हरकत नाही. तुका म्हणे आम्ही मेलो तरी जाणार, परी तुमच्या चरणान सोडवे. एकदा एक मार्ग स्वीकारलाय ना, आता पुन्हा वारकरी पंथात काही वर्ष काढल्यानंतर पुन्हा पंथांतर करावं यासारखं दुर्दैव नाही महाराज. पुन्हा पंथांतर करता कामा. 30-30, 40-40 वर्ष वारकरी पंथात काढून पुन्हा पोशाखात बदल, पुन्हा पंथामध्ये बदल, मार्गामध्ये बदल. बरोबर आहे, अवश्य केला तर चालला असता. पण केव्हा. ज्ञानोबारायासारखे धुरंधर दूरदृष्टीचे जर या संप्रदायाची आध्वर्यू नसते तर बरोबर आहे की कदाचित चुकीचं असेल. तुकाराम महाराज सारखे कलशस्थानी या पंथात नसतील तर बरोबर आहे ह्या पंथाचा त्याग करा. म्हणून वारकऱ्याने आता खूप सावध राहणं गरजेचं आहे. वारकरी मंडळीने आता सजग होण्याची गरज आहे, जागा होण्याची गरज आहे. आता आपण काय करतोय, कोणाच्या नादाने करतोय की नाही, बरोबर करतोय की नाही, का चुकीचं करतोय, जागा होऊन पाहण्याची गरज आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी इतकं सांगितलंय की त्याचे शब्द सुद्धा ऐकू नका. म्हणे विठ्ठल ब्रह्मनो हे त्याचे बोल नाही ऐकावे. जर भक्ती मार्गाला केवळ उपासना चित्तशुद्धीचं साधन असं म्हणेल तर शब्द ऐकू नका. तुकाराम महाराजांचे निर्णय हे सुप्रीम कोर्टाचे निर्णय मोठे गोड आहे. इतका तुकाराम महाराजांचा भक्तिपंथातला अधिकार की निळोबारायांनी वर्णन करावं. आणि तुकाराम महाराजांनी स्वाभिमानाने सांगावं, भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ. भक्ती भाग्याची सीमा जी असेल तिथपर्यंत जाईल. ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा. निळोबारांनी तोंड भरून वर्णन करावं, रामेश्वर भट्टांनी तोंड भरून वर्णन करावे, असा मी अजून पाहिला नाही. निळोबारांनी तोंड भरून वर्णन करावं की भक्ती, ज्ञान, विरक्ती हे जर पाहायचं असेल मनुष्य रूपाने तर तुकाराम महाराजांच्याकडे पहा. असे तुकोबाराय पांडुरंगाला म्हणतात, देवा मला व्हायचंय. काय व्हायचंय रे. जसं नामदेवराय पूर्ण ज्ञानोबारायांनी नामदेवरायचा आदर्श घ्यावा भक्ती मार्गामध्ये, तरी नामदेवरायांनी या पांडुरंगा पुढे गेल्यानंतर मी कुणी आहे असं म्हणू नये. काय म्हणावं, देवा तुझे द्वारीचा कुतारा, कुतारा तुझे द्वारीचा कुतारा. देवा पुढे गेल्यानंतर जी आपली इष्ट देवता असेल, श्रेष्ठ देवता असेल, आराध्य देवता असेल, तिथे गेल्यानंतर जेवढा आपल्याला लहान होता येईल, नीच होता येईल, हलकं होता येईल तेवढं. माणसाचा देवळा तर अहंकार फार वाढतो. मला काय समजलं तू मागच्या दाराने जाऊन देत नाहीस. काय समजलं? काय नाही समजलं. तुम्हाला लिंबाच्या पाला समजलं. महाराज नामदेवराय म्हणतात की तुझ्या दारातला मी कुत्रा आहे.
नाहीतर ही खूप हिमालयापेक्षाही थोर माणसं, पण देवाच्या पर्यंत जात असताना खूप लीनतेने जातात. तसं पाहिलं तर दुसरा भाग वेगळाच आहे महाराजांचा. तुकाराम महाराजांचा दुसरा कप्पा जर पाहिला देवापुढे तर आणखी वेगळा आहे. आणि समाजापुढे काही अनुभूतीच्या उद्वेगानं बोलत असतील त्यावेळेला ते काही वेगळंच बोलतात. महाराज म्हणतात एके ठिकाणी अनुभूतीचा उन्माद केवढा आहे, भक्तिप्रेमाचा अनुभूतीचा उन्माद. तुकाराम महाराज म्हणतात देव आहे. महाराज काय म्हणते देव आहे? तुम्ही विचारता आम्हाला देव? हो मी विचारतो आहे देव? महाराज असं कसं देव नाही कसं म्हणतात? नाही 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 नाही, तुम्हाला असू देत असला तर माझ्या बाबतीमध्ये माझे लेखी देव मेला असेल त्याला असेल. इथपर्यंत बोलण्याची हिंमत येण्याकरता खूप लहान व्हावं लागतं, हे लक्षात घ्या. खूप मोठं नव्हे, खूप लहान व्हावं लागतं. म्हणून परमार्थ भक्तिप्रेम हा अहंकार इगो जिरवण्याचं साधन आहे. अहंकार संपूर्ण नष्ट व्हावा याच्यामध्ये. तुकोबाराय देवाला म्हणतात मला काही व्हायचंय. काय व्हायचंय महाराज तुम्हाला? जागीरदार, इनामदार, काय व्हायचंय? आणखी हल्लीच्या पद्धतीने नाही सांगत. कोण व्हायचंय तुम्हाला? कीर्तनकार, गवई, बजवैया, कोण व्हायचंय तुम्हाला? महाराज म्हणतात खरं सांगू देवा, अरे तुझ्या दारात काय व्हावं? काही होण्याला काही मोल नाही. म्हणून महाराज परमार्थातली खूप मोठी एक विशिष्ट प्रकारची इच्छा महाराज प्रदर्शित करतात की देवा मला काय व्हायचे सांगू. माझी एक इच्छा आहे, होईन भिकारी, होईन भिकारी, होईन भिकारी, होईन भिकारी. म्हणणं झेपल का? मला भिकारी व्हायचं आहे. जर भिकारीच व्हायचं तर देवाकडे जायची काय गरज आहे? माणसं देवाकडे जातात ती भिकारी होण्याकरता जातात का श्रीमंत होण्याकरता? माणसाला देव हवाय तर भिकारी होण्याकरता का श्रीमंत होण्याकरता? बघा ना तुम्ही काय पाहिजे. सांगू मी काय पाहिजे माणसाला? आशीर्वाद देताना मिळतो सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. दुःख नकोय. अपुत्रिणः पुत्रिणः सन्तु, पुत्रिणः सन्तु पौत्रिणः, अधनाः सधनाः सन्तु. श्रीमंत व्हायचं ना प्रत्येकाला. सुदामदेव भक्त असून सुद्धा देवाकडे द्वारकेला गेले कशा करता? सुदामा ब्राह्मण कैसा दरिद्र पिढीला म्हणून धावून तुझ्या भेटीला आला मुष्टीभर पोयासाठी. काय दिलं? गाव सुवर्णाचा दिला. आनंद वाटला सुदामदेवाला. तुकोबाराय म्हणतात नको ते, आम्हाला देवा तुझ्याकडे यायचंय ते भिकारी होण्याकरता यायचं. मला असं म्हणायचंय भिकारी जर व्हायचंय तर भिकारी होण्याकरता देवाच्या दारात जायची काय गरज आहे? मी आपल्याला नंतर सांगेन. खरंच आहे, जर माणसाला अस्सल भिकारी व्हायचं असेल तर देवाच्याकडेच गेलं पाहिजे, त्याशिवाय अस्सल भिकारी होणार नाही. तसा जर विचार केला तर माणसं काही काही अशी मोठी माणसं सुद्धा भिकारी झालेली आहेत. पण ती भिकारी पण फसव होतं त्यांचं, लोकाला फसव. म्हणून भिकारी एक असलेला भिकारी, एक बनलेला भिकारी आणि एक झालेला भिकारी. ना असलेला भिकारी मूळचाच भिकारी आहे, तो असलेलाच. तो म्हणतो काही नाही हो, आजोबाई आमची भिकच मागत होते, काही ठेवलं नाही. ते
वडिलांनी तेच केलं, भीक मागण्यातच घालवला काल सगळं, काही ठेवलं नाही, मिळवलं नाही, काय आमच्या करता ठेवलंय नाही. आणि आता आमच्याकडे तीच परिस्थिती आली, काय करावं, काय आमचा हाता पिढीचा धंदा खूप मोठा. जगाच्या इतिहासामध्ये त्याच्या इतका श्रीमंत कोणी नव्हता. जगाच्या इतिहासामध्ये त्याच्यासारखा ऐश्वर्य संपन्न कोणी नव्हता. जगाच्या इतिहासामध्ये त्याच्यासारखा भक्त कोणी नव्हता. जगाच्या इतिहासामध्ये त्याच्यासारखा तपश्चर्येचा निश्चय करणारा कोणी नव्हता. आणि जगाच्या इतिहासात त्याच्यासारखा वाईट कोणी नव्हता. अरे कोणी असा ऐश्वर्य संपन्न अजून नाही कोणी झाला. श्रीमंतीच्या बाबतीमध्ये सुद्धा काहींचं सिंहासन सोन्याचं असत, काहींच्या घरात देव सोन्याचे असतील, काहींच्या घरात 20 सुद्धा बोटामध्ये 20 अंगठ्या असतील, 1.5 डोळे, एकत्रही 6 माशाची पिंदा उडवणार. काहींचे दात सोन्याचे असतील, होते ना दात सोन्याचे, कोणाचे पुराणातला, मागशी पाडोनी तेथे दात तयाचे. असा तू वाईट आहेस रे देवा, आता काय सांगायचंय. हरी तू निष्ठुर, हरी तू निष्ठुर निर्गुण, नाही माया बहुकठीण, नव्हे तिची करशियान कवणी नाही केली ते. एकाग्रस्ताची तिथे मागितली. हे किरकोळ सोनं असेल. काही गोव्यामध्ये सोन्याच्या खाणीचे मालक आहेत, पण तो जो श्रीमंत होऊन गेला त्याच्या इतकं सोनं मिळवण्याकरता किती देशातल्या खाणी उकराव्या लागतील कोणाला माहिती. सोन्याची किती घरं होती. शुद्ध कांचनाची 7 प्रकारची घरं शुद्ध सोन्याची होती. 23 कॅरेट नव्हे, 14 कॅरेट तर नाहीच नाही. असा श्रीमंत ऐश्वर्याच्या बाबतीत. आणि दुसरं उपभोगाच्या बाबतीतही खूप श्रीमंत. जनकाला 350 होत्या म्हणतात बाय, फार कमी श्रीकृष्णाच्या मनात. 16,000 वरच्या सोडून 108 सोडून 16,000, पण त्याच्याही फार कमी श्रीकृष्णाच्या 5 पट. 16 पंचे आता काय कमी झालं सांगा. तरी अपुरच वाटलं ना विचारायला. एवढा ऐश्वर्य संपन्न, इतका उपभोग भोगणारा, पण त्याला वाटलं एक बिराड हवंय ते आपल्याला, म्हणून पंचवटीला आला. तो काही सोन्याचे दागिने घालून, रथ घोडे घेऊन, आपलं सगळं ऐश्वर्य घेऊन नाही. मग काय बनला. भिकारी. मग हा असलेला भिकारी का बनलेला भिकारी. म्हणून वारकऱ्यामध्ये आपल्याला असलेले भिकारी व्हायचंय का बनलेले भिकारी. तुकोबारे म्हणतात माझी इच्छा आहे, मला भिकारी व्हायचंय, बनायचं नाही बरं. म्हणून बनलेला भिकारी वेगळा, तो स्वतः बनलेला असतो दुसऱ्याला बनवतो. महाराज म्हणतात मला भिकारी व्हायचंय. होईन भिकारी. म्हणून भिकारी बनण्याकरता खूप मोठं धाडस असावं लागतं. सगळ्या अहंकाराच्या वृत्ती नष्ट कराव्या लागतात. खूप विनय संपन्न व्हावं लागतं. समाजामध्ये सुद्धा विनय संपन्न व्हावं लागतं भिकारी बनवायचं असेल. पण जिथे वरूनच फक्त भिकारी पण दाखवायचं असं बनलेलं भिकारी जर व्हायचं असेल तर याच्या दारात खपणार. बाकीचं ऐश्वर्य मिळेल भिकारी बनवून. श्रीमंतापेक्षाही भिकारी फार श्रीमंत असतो. खूप श्रीमंत असला तर त्याच्याकडे 2 डझन शर्ट असतील, पण भिकाऱ्याकडे फार असतात जमा केलेली.
श्रीमंताची इथे संडासात जायची चप्पल वेगळी, ऑफिसात जायची चप्पल वेगळी, समारंभाला जायची चप्पल वेगळी, घरात वापरायची चप्पल वेगळी. एक जास्तीत जास्त 5-6 चपलेच्या जोड्या असतील, पण भिकाऱ्याजवळ फार फार असतात. आणि तसे फार कीर्तनात जमतात काही काही वेळेला. म्हणून कीर्तनात चपला आणू नये, आणि आणल्या तर आपल्या जवळ घेऊन बसा. काय इलाज नाही झाला. म्हणून मी सांगत असतो, खरी काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात काही काही ठिकाणी. एके ठिकाणी मी गेलो, तेव्हा प्रवचन होतं, त्यांचं प्रवचन ऐकण्याकरता गेलो. 5 ते 6चा टाइम होता. विशिष्ट प्रकारच्या हॉलमध्ये प्रवचन होतं, आणि ते प्रवचन त्यांच्या शिष्यमंडळीला ऐकण्याची परवानगी होती, बाकीच्याला नाही. त्या महाराजांची माझी भेट झाली. म्हणलं मला एकदा भेटायला यायचंय तुम्हाला. म्हणले या की गुरुजी. केव्हा या? नाही, पण म्हणलं तुमचं प्रवचन असलं म्हणजे इतराला परवानगी नसते. म्हणलं असं हो. म्हणले आमच्याकडे प्रवचनाच्या वेळी दुसरा नाही, जो आमचा शिष्यगण आहे त्याच्या पुरतच आहे, बाहेर आला नाही. म्हटलं मी आलो तर म्हणलं नाही प्रवेश मिळणार. तुम्ही किती वाजता येणार? म्हणलं मी साधारणतः 5च्या पुढे. म्हणले 5 ते 6 प्रवचन असतं. म्हणले 6च्या पुढे येईल मी. म्हटलं नाही. म्हणलं कदाचित 6:30 सुद्धा वाजतात, विषय तसाच राहिला पुरा तर पुढे. म्हटलं मग म्हटलं मला तर आता या वेळ नाही. म्हटले मला तर इच्छा आहे तुमचं प्रवचन ऐकायची, मला तर प्रवेश मिळणार नाही. बा तुम्ही येणार ना 5 ते 6, 6:30 पर्यंत या, काय नाही, केव्हा या, तुमच्याकरता परवानगी देतो. ठीक आहे, पण मला कोण सोडेल? काय नाही. म्हटलं हे माझं कार्ड असू द्या तुमच्याजवळ पत्त्याचं, म्हणजे तुम्हाला सोडतील ते दाखवले. त्याच्या पाठीमागे त्यांनी लिहून दिलं मला की आलेले ग्रस्त हे आळंदीचे, यांना माझ्या प्रवचनाला सोडा, असं मागच्या बाजूला गेलं. म्हटलं गेलो. दारातच अडवलं. गाव पुढे जायचं म्हणतं, मला प्रवचनाला जायचं. तुम्ही कुठले? म्हणलं मी आळंदीचा आहे. नाही जात आहे. म्हणलं का प्रवचन ऐकायला? नाही म्हणले जाताना. म्हणले हो मलाही कळाले म्हटलं की तुमच्या महाराजांनी सांगितलं दुसऱ्याला परवानगी नाही, पण तुम्हाला ऐकायला मिळेल. म्हणलं तुम्हाला त्यांनी सांगितलं असं आम्ही कसं ओळखावं? तुम्हाला सांगितलंय. मग माझ्या लक्षात आलं की आपल्याजवळ कार्ड दिले. त्या सवय नाही आपल्याला, ते उशिरा लक्षात येतं. एसटी जवळ गेल्यावर लक्षात येतं, गर्दी पाहिल्यावर. अरे रिझर्वेशन काढलं असतं तर बरं झालं. असा उपयोग आहे का? मग धावत जातो खिडकीजवळ, काय एक रिझर्वेशन पाहिजे. कोणत्या गाडीचं? आत्ताच्या 11च्या. आताच्या नाही मिळायचं. म्हटलं 3 तासाच्या नंतरच बोला. आपण फार मागे आहोत अजून, आपल्याला रिझर्वेशन गोष्ट ठाऊकच नाही. मग लक्षात आलं. म्हणलं मग जो दिले कार्ड पाहू त्यांनी. म्हणलं मग त्यांचं कार्ड दाखवलं. त्यांनी काय हरकत नाही, जा. पुढे जायचं म्हणले तो हॉल आहे, त्या हॉलमध्ये जा, तिथे दारावर. तिथे दुसरा मनुष्य आडवे, त्याला ते दाखवा तुम्ही, म्हणजे तुम्हाला सोडेल. इतकं बंदोबस्त फार मार. गेलो तिथे, तो मनुष्य तिथे उभा होता. मी जवळ जाऊन उभा राहिलो तर तिथे एक बोर्ड लिहिला होता मोठ्या अक्षरांनी की प्रवचनाच्या हॉलमध्ये प्रवचन ऐकायला येत असताना पायातले जोडे आणि जोड्याच्याच लायकीच्या डोक्यातल्या वस्तू काढून आतमध्ये यावं. उद्बोधक वाटतं होतं की पायातले जोडे आणि जोड्याच्याच लायकीच्या वस्तू डोक्यात असतील त्या सगळ्या काढून प्रवचनाला यावं. आता म्हणलं आता पुन्हा आपल्याला ब्रेन वॉश करायला कुठेतरी गेलं पाहिजे. गेलं पाहिजे कुठेतरी आतलं साफ करण्याकरता. अहो हे साफ करण्याकरता तर आज जायचंय. हे सगळं बाहेर काढायचं असेल तर मग तुमच्या प्रवचनाला कोण विचारतंय? कोण विचारतंय? अंतःकरण स्वच्छ करून कीर्तनाला या. कीर्तनाला यायचं ते अंतःकरण स्वच्छ करण्याकरताच यायचंय. धोबेनी आपल्या ह्याच्यावर लिहिलं होतं दी बॉम्बे लॉन्ड्री, मोठ्या अक्षरात. आणि खाली लिहिलं होतं कपडे स्वच्छ करून आमच्याकडे धुवायला द्या. मग तुझ्याकडे यायचं का? अंतःकरण निर्मळ करून प्रवचनाला या, कीर्तनाला या. मग यायचं कशाला? निर्मळ झाल्यावर मग कर. त्यांची निर्मळ झाली सदिच्छा.
होईन भिकारी. त्याच भाष्य बरं ती मौज आहे. भिकारी होईल म्हणजे काय व्हायचंय? पंढरीचा वारकरी. लक्षात ठेवा, पंढरीच्या वारकरी व्हायचंय म्हणजेच भिकारी व्हायचंय. याचा अर्थ, या भिकारी शब्दाचा अर्थ खाली आणूच नका. जितका उच्च उच्च नेता येईल त्याचा अर्थ तेवढा न्या. भिकारी या शब्दाचा अर्थ तुम्ही खाली आणूच नका या भिकारी शब्दाचा. कारण काही शब्द जरी हलक्या अर्थाचे असले वाटत असले तरी त्याच्या पाठीमागे होण्याचा अंतःकरणातला भाव जर वेगळा असेल तर तो शब्द खूप उच्च तऱ्हेला नेता येतो आपल्याला. तो शब्द हलका शब्द. एखादा म्हणत असतो काय हो आमच्यासारखेच प्रवचन काय तुम्ही ऐकणार, आम्ही पामर. त्याचा अर्थ काय? रद्दी माणूस. जितका विनम्रता तितकाच तो श्रेष्ठ ठरून जातो. तसं परमार्थाच्या प्रांगणामध्ये भगवंताच्या पुढचा जितका हीन भिकारी असेल तितका तो श्रेष्ठ असू शकतो, तो श्रेष्ठ होऊ शकतो. म्हणून ते भिकारी शब्दाचा अर्थ फार मोठा मजेशीर आहे. पंढरीचा वारकरी, मला पंढरीचा वारकरी व्हायचंय. पंढरीचा वारकरी भिकारी असतो का? हीच तर मोठी मौज आहे. म्हणून लक्षात ठेवा, भिकारी हा व्यवहारातला शब्द घेऊच नका त्या अर्थाने. इथं भिकारी शब्द म्हणजे काही गरज आहे त्याला, ते मागण्याकरता दुसऱ्याच्या दारात झाला गेलाय आणि तो दुसऱ्याची प्रार्थना करतोय, द्यावं मला, हे द्या. म्हणून भिकाऱ्याचाही फरक आहे की दात्याच्या इच्छेप्रमाणे घेणारा आणि आपल्या इच्छेप्रमाणे मागणारा. आपल्या इच्छेप्रमाणे न दिलं तर काहीच न घेणार. महाराजांच्या नाटाच्या अभंगामध्ये मोठं गोड प्रमाण आहे. दात्या आणि मागत्याशी धर्मनीती तरी बोलली ऐशी, यथाशक्ते ठाकील तैशी, बाधे दोघाशी विन्मुखता. तुकाराम महाराज देवाच्या दारात मागायला जात असताना काही स्वतःच्या मनाला प्रमाण करून ते मागत होते. देवा तू वाटेल ते देऊ शकतोस, दिसेलही, पण मला जे हवंय तेच पाहिजे. हे दान दे गादेवा, हे दान दे गादेवा. देवा
हेच पाहिजे, तू दुसरं देशील तर नको, तू काही दिलं तरी नको, आमच्या इच्छेप्रमाणे. हे दान देगा देवा. तसं तुकाराम महाराजांना भिकारी व्हायचंय म्हणजे काय मागायचंय? देवाच्या दारातला भिकारी झाल्यानंतर देव काय काय देऊ शकतो? वाटेल ते देऊ शकतो. पण महाराजांना काय हवंय? मौज आहे. या भिकारी होण्यामध्ये खूप मोठं होणं, पण ते मिळालं तर. आणि ते मिळवण्याकरता देवाच्या दारातलाच भिकारी झाला पाहिजे. तुम्ही विषयाच्या दारात किती फिरा, दुसऱ्या कुठल्याही जगातल्या विश्वातल्या व्यक्तीच्या दारात जा, भिकारी हो. महाराजांना जे हवंय किंवा मनुष्याला सुखी सुद्धा नव्हे, जे व्हायचंय नेमकं तेच होण्याकरता भिकारी होणंच गरजेचं आहे. आणि ते देवाच्या दारात. पंढरीचा वारकरी. भिकारी व्हायचंय म्हणजे पंढरीचा वारकरी व्हायचा. लोकाला वारकरी म्हटलं म्हणजे ते वेगळं वाटत. जी आपण श्रद्धावंत माणसं आहोत यांना वारकरी म्हणून शब्द ऐकले खूप बरं वाटत. आणि खरंच वारकरी हा खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. तो इतका मोठा आहे की देवापेक्षाही मोठा आहे. आणखी काय सांगावं? पण त्याचबरोबर दुसरी बाब अशी आहे, दुसरी गोष्ट अशी आहे की समाजातल्या प्रतिष्ठा पावलेल्या माणसाला वारकरी म्हणलं व्हायचं म्हटलं की त्याला जड जातं, त्याला ते मानवत नाही. आणि समाजाची समजुती अशी काही विपरीत झाली की वारकरी म्हटलं म्हणजे भिकारी. आणि बरोबर आहे, वारकरी म्हणजे भिकारी, पण समाजाने जो समज केलाय भिकारी तो नाही. पंढरीचा वारकरी. पंढरीचा वारकरी होण्यामध्ये भिकारीत्व सिद्ध होत. महाराजांचं पंढरपूरला जाऊन वारकरी होण्याबद्दल वा वारकरी होऊन पंढरीला जाण्याबद्दल मोठे गोड अभंग आहेत, एक दोन वेगळे वेगळे. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. अगोदर वारकरी होऊन मग पंढरीला जा, नाहीतर मग पाहे पाहे रे पंढरी, जाय जाय रे पंढरी, होय होय वारकरी. वारकरी व्हायचं म्हणजे नेमकं काय? वारकरी हा शब्द काही समाजानं रूढ केलेला आहे, पारिभाषिक आहे. पण ज्ञानोबारांनी इतकी गोड व्याख्या केली वारकरीची. काया वाचा मने जिवे सर्वस्वे उदार. ही धारणा आहे वारकऱ्याच्या मनाची. काया वाचा मने जिवे सर्वस्वे उदार. बाप रखुमा देवी वरू पंढरीचा विठ्ठलाचा वारी कर. करंटे कपाळ द्याचे नाम नये वाचे. सदैव सभाग्य तोजी हरिरंगी नाचे. जो कायेनं वाचेनं मनानं इतका उदार झाला, नुसत्या तिनेच नाही सर्वस्वी उदार, त्याला वारकरी म्हटलं जातं. आणि तोच देवाच्या दारातला भिकारी होऊ. महाराज म्हणतात मी भिकारी होणार आहे, पण कशा करता होणार? काय हवंय तुम्हाला? उलट इच्छा करावी महाराजांनी श्रीमंत होणे, होय ना? श्रीमंत होण्याची इच्छा करावी. भाऊ सांगू आपलं, महाराज श्रीमंत होते तेच खाली आले. घालवलं लोकांनी, उपदेश केला. हो असा कुठं परमार्थ असतो का? प्रपंचही सांभाळावा, परमार्थही करावा, अशी दुटप्पी सांगणारी माणसं फार चमत्कारी. काय वेळ लागलं की तुम्ही इतक्या लवकर आळंदीला? मग केव्हा जायचं? असं कुठं असतं का एवढं लवकर? आफ्टरशी तुमचं 30-35 वर्षाचं वय आणि तुम्ही आळंदीला जाता, कीर्तन ऐकता? माणसाच्या समजुतीच फार वेगळा झाला. मी एकांच्या घरी गेलो, म्हटलं बरं आहे तुमच्या घरात सगळ्यांना माळ नाही? म्हटले आमच्या घरात बहुतेक मला माळ आहे, आमच्या मंडळीला माळ आहे, आमच्या थोरल्या मुलाला माळ आहे. महाराज काय सांगू, आमच्या दोन्ही मुलींना सुद्धा माळ आहे.
आता एक मुलगी 10वी शिकते आणि दुसरी 12वीला आहे, तिला सुद्धा माळ आहे. दुसरा मुलगा B.Com झालाय, त्याला सुद्धा माळ आहे. असं का? हा सगळ्यात धाकटा, हा 3 वर्षाचा आहे. त्याच्या गळ्यात माळ आहे नाही म्हणले, त्याच्या नाही गळ्यात माळ. का नाही घातली? नाही इतक्यात कशाला लहानपणी, त्याला जरा कळायला लागल्यावर घाल. मी म्हणलं कळायला लागल्यावर भलतं कळेल. मग तुम्ही घातली तरी तुमच्यात एक टीव्हीला बाहेर गेला की काढून टाकील. म्हणून जी जुनी पद्धत आहे ना फार योग्य आहे. मी नाही आपल्याला वेगळं सांगत. कायद्याने बालविवाह पद्धती बंद केली आहे, पण खरं पती पत्नीचा शेवटच्या क्षणापर्यंत जिव्हाळा टिकवायचा असेल तर बालविवाह पद्धतच योग्य आहे, शास्त्रीय आणि मानसिक दृष्टी. त्याचं विश्लेषण त्याच्यावर मला करायचं नाही. माझा अधिकारच नाही त्या बाबतीत बोलायचा, लायकीच नाही. पण हे योग्य आहे. मी आपल्याला सिद्ध करून देईल काही काही विशिष्ट प्रकारच्या पद्धतीने. आपला तो विषय नाही सोडतो. तेव्हा लहानपणीच जर मुलाला माळ घातली तर ते संस्कार टिकतात त्याचे. मोठेपणी त्याला ते झेपत नाही, बदलतो, होत नाही, त्याला ते शक्य होत नाही. त्याला ते काहीतरी बेअदबी झाल्यासारखं वाटत असतं त्याच्या मित्रमंडळीत. त्यामुळे तो माळ टिकूच देत नाही. कदाचित ठेवली तर तो झाकून घेत असतो. माळ आहे का तुझ्या गळ्यात? तर म्हणतो नाही, वडिलांनी सांगितले घाल म्हणून बरे घातली. आता काय करायचं असं म्हणतो. म्हणजे माळकरी होणं जर झेपत नाही तर वारकरी होणं काय झेपणार आहे? म्हणून मी आरंभाला सांगितलं ना की माळकरी होण्याला जी हिंमत लागते त्याही पेक्षा अधिक वारकरी व्हायला फार हिंमत लागत असते. म्हणून भिकारी होणं हे असामान्य आहे या परमार्थातल्या जगतात. मनुष्याला श्रीमंत होता येईल, झाला तर फार बरं वाटेल, पण भिकारी होण्याकरता मनाला फार हिंमत लागते. झालं भिकारी तर खूपच समाधान मानण्याकरता तर खूपच हिंमत लागत असते. तुकाराम महाराज तुम्हाला भिकारी व्हायचे, कशा करता व्हायचे? काय हवंय? भिकारी तो होऊ शकतो. आणि भिकारी होण्याचं कारण ते असतं की समोरच्या जवळ काही मागायचं असतं, म्हणून त्यानं काही आपल्याला द्यावं लागतं. त्याच्याजवळ काही घ्यायचंय म्हणून भिकारी व्हावं, अशी भिकारीची पद्धत. काय तुम्ही भिकारी झाला? काय नाही, सहज झालं. सहज कोणी भिकारी होत नाही. तुम्ही तर आज काही डागे नाही, फाटके कपडे घातलेत, मळके कपडे घातलेत, तुम्ही ते भिकाऱ्यासारखा दिसतंय. हो म्हणले. का भिकारी काय झालं? नाही म्हणले काय नाही, उगाच आपलं बरं वाटतं म्हणून. असं बरं वाटण्याकरता भिकारी होतात. तुकाराम महाराज म्हणतात मी भिकारी होईल कशा करता? एके ठिकाणी म्हणतात मज भीक काही देवाजवळ भीक मागायची. काय मग सांगितलं तसं नव्हे. ऐश्वर्यं देही सत्तां देही, असं काही ऐश्वर्य सत्ता संपत्ती याच्या करता देवाच्या दारातलं भिकारी व्हायचं नाही. सांगतो थोडं भजन करा. विठ्ठल विठ्ठल त्याकरता व्हायचंय की जे मला मिळवायचे जीवनामध्ये ते मिळवण्याकरता. आणि तेच मिळवण्याकरता तुम्ही बाकीचं काही झालं तरी मिळणार नाही. फक्त एक वस्तू जर मिळवायची असेल तर त्याकरता भिकारीच व्हावं. जगामध्ये जर प्रेम मिळवायचं असेल तर भिकारीच व्हायला. तुकाराम महाराजांना हवं होतं प्रेम. जगात मिळत नाही प्रेम. जगात दुष्काळ जर कशाचा असेल तर प्रेमाचा. आणि माणसाने समाजामध्ये प्रेम हा शब्द इतका फसवा वापरलेला आहे की याला प्रेम म्हणताच येत नाही. जे आपण व्यवहारामध्ये प्रेम म्हणून शब्द वापरतो ते प्रेमच नव्हे, तो सगळा मोह आहे. प्रेम हे काही वेगळी गोष्ट आहे. प्रेमाची आपण प्रांगणामध्ये गेलेलोच नाही. प्रेमाचा सुगंध आपल्यापर्यंत केव्हा आलाच नाही. प्रेमाची हवा आपल्यापर्यंत पोहोचलीच नाही. प्रेम ज्याला म्हणतात ते काही वेगळंच आहे. जिथे प्रेम असू शकतं तिथे जितकं ज्ञानाने आनंद मिळतो तितकाच प्रेमाने आनंद. म्हणून ज्ञाना इतकंच प्रेम मोलाचं आहे. कदाचित ज्ञान बाजूला सारावर प्रेम मिळवावं. विठ्ठल ज्ञान आणि प्रेम काही वेगळंच नाही म्हटलं तरी काय. कारण जी घटना ज्ञानाने घडत असते तीच घटना प्रेमाने घडत असते. ज्ञानाने जी घटना घडते ती घटना ज्या वेळेला मी म्हणतोय प्रेमाने घडत असते. ती उच्चतम प्रेम घडल्यानंतर तर काय घडेल हे विचार करा. रद्दी प्रेमाने सुद्धा ती घटना घडते जी ज्ञानाने घडते. रद्दी प्रेम, मी रद्दी प्रेम म्हणतो समाजातला जो शब्द येतो.
जर खरं यथार्थ ज्ञान झालं तर विरक्ती निर्माण, जर योग्य ज्ञान झालं तर विरक्ती निर्माण, त्याग निर्माण होतो. माणसाला कशाची तमा वाटत नाही योग्य ज्ञान निर्माण झालं. आपला दृष्टांत जुने कीर्तनकार सांगतात की भिकारी आला दारामध्ये आणि दरवाजातून मोठ्याने म्हटला, आई साहेब काहीतरी वाढावं भाकरी, 2 दिवसाचा भुकेला, असं मोठ्याने म्हटलं. आणि तितक्यामध्ये एक पोरगा घराच्या आतून बाहेर यायला लागला. त्या घरात त्यानं पाहिलं, बोलला, आई साहेब भाकरी द्या हो, 2 दिवसाचा उपाशी, काहीतरी द्या मला, असं म्हणायला. आणि नेमकं तिथे दारामध्ये 1 रुपया पडला होता, त्याच्यावर लक्ष गेलं. अरे अरे म्हटलं, नसतो ओरडलो तर बरं झालं असतं. आता भाकरी घेऊन म्हातारी येईल आणि आपल्याला तर रुपये उचलायचे. आता सगळा घोटाळा झाला. नसतं बोललो, दारात उभं राहिल्यावर पाहिलं असतं तर गपचूप उचलून घेऊन गेलो असतो. आता बोलून तर फसलो, घरातल्या माणसाला जागा केलं, काय करणार. तितक्यात पोरगा धावत आला आणि त्यांनी तो रुपया पाहिला. मुलांना भिकाऱ्यांनी पाहिला. पोरगा जाता जाताच मोठ्याने ओरडतो, आई अगं इथे दारामध्ये 1 रुपया पडलाय आणि भिकारी लोक दारातून जातात येतात, घेऊन जाणं आतमध्ये उचलून, लक्ष ठेव त्या रुपयाकडे, कोणी घेऊन जाईल. पोरगा बाहेर. तितक्यात आई आतून ओरडली, नारायण अरे असू दे, तो रुपया खोटा आहे, कसलाच आहे, जाऊ दे. भिकारी म्हणला, आता भाकर आली तर बरोबर. किती फरक पडला. खोटा आहे कळाला बरोबर, अंतःकरणात त्याग निर्माण, स्वच्छता निर्माण. हे कशाने घडत असतं, ज्ञान झालं तर, यथार्थ ज्ञान तितकंच प्रेमाने घडत असतं, लक्षात ठेवा. मुलांनी सांगितलं, बाबा एकदा मागे माझ्या लग्नाकरता तुम्ही 2 मुली पाहिल्या, तेव्हा तुम्ही पाहायच्या वडवड करू नका. तर बोलल्याशिवाय तर गत्यंतर नाही म्हणून सांगतो. तुम्ही रागवाल म्हणून बोललो नाही. माझं ते तमके तितकी माझ्याच कॉलेजमध्ये मुलगी, तिच्यावर प्रेम आहे, मी तिच्याशी लग्न करणार. वडिलांनी सांगितलं, कारट्या अरे 50,000 रुपये हुंडा देऊन तुला मुलगी देणार आहे, तीच करावी लागेल, नाही कारण चालणार. एकुलता एक माझा मुलगा आहे, आपली इस्टेट केवढी आहे आणि त्या गरीबाच्या मुलीशी लग्न करायचं म्हणतोस, काय हुंडा देणार आहेत काय. म्हणला, बाबा मला हुंडा नको, लग्न करून देणार आहे का. नाही, रजिस्टर करणार आहे. म्हाताऱ्याने सांगितलं, कारट्या मुळीच चालणार नाही, मी ती जी ठरवली मुलगी पाहिली तिच्याशीच तुला लग्न करावं लागेल. 50,000 रुपये हुंडा मिळणार आहे आणि ती एकुलती एक आहे, इस्टेट सुद्धा मिळणार आहे सासरवाडी. तो म्हणला, बाबा वाटेल ते झालं तरी मी तिच्याशीच लग्न करतो, मी दुसऱ्याशी लग्न करणार नाही. मग तुला तिच्याशीच लग्न करायचं असेल, मी ठरवलेल्या मुलाशी करायचं नसेल तर माझ्या घरात राहायचं नाही, चालतं. एक पै नाही मिळायची माझी इस्टेट तू दादा मुलगा असला तर, कारण ही बाप कमावी नाही, ही मी मिळवलेली इस्टेट आहे. मी कोणालाही दान करू नाही करू देणार त्याची. तिच्याशीच लग्न करायचं असेल तर चालतं. तो म्हणला, बाबा तुमच्या इस्टेटीची, तुमच्या संपत्तीची मला गरज नाही, मला त्या मुलीच्या जी तुम्ही ठरवणार आहे तिच्या सासरवाडीच्या इस्टेटीची गरज नाही, मी हिच्याशीच लग्न करेल, मी भीक मागेल पण लग्न हिच्याशीच करेल. इस्टेटीचा त्याग करायला तयार झाला. कशामुळे, प्रेम. हे प्रेम आहे का. रद्दी प्रेम जर त्याग करायला लावतो तर खरं प्रभूचं प्रेम जर कळालं तर कशाचा मोह वाटणार आहे आपल्याला. पण आपल्याला खरं प्रेम माहितीच नाही, खोट्या प्रेमातच आपण वागतो आहोत. लहान मुलाच्या हातात जशी चोखणी देतात तसं आपण या सगळ्या संसाराच्या चोखण्यात चोखत बसलोय, खरं माहितीच नाही. माझं विश्क काही देवा म्हणून खरं प्रेम कुठे मिळेल. या या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, वृद्धी सिद्धीद्वारे कर जोडो नितिष्ठती विठोबार कुमार.
भिकारी पंढरीचा वारकरी हाच माझा नेमधर्म मुखी विठोबाचे नाव. जसं मी आरंभाला सांगितलं ना मला, असलेला भिकारी, झालेला भिकारी, असलेला भिकारी, बनलेला भिकारी, झालेला भिकारी, हे 3 प्रकार आहेत. तसं एक वेशाचा भिकारी, दुसरा बुद्धीचा भिकारी, तिसरा इंद्रियाचा भिकारी, आणि याही पेक्षा तुकोबाराय सांगतात हा भिकारी फार वेगळा आहे. हा बुद्धीचा भिकारी नव्हे, वेशाचा तर नव्हेच नाही, आणि इंद्रियाचा तर मुळीच नाही. हा जो भिकारी केवळ अंतःकरणाचा भिकारी आहे. म्हणून परमार्थ हा ही एक अंतःकरणाची क्रांती आहे. परमार्थ म्हणजे बौद्धिक क्रांती नाही. अंतःकरणाने जो भिकारी होणं याला परमार्थिक भिकारी होतो. आणि जो अंतःकरणाने भिकारी होतो त्याला एकच अपेक्षा असते, आणि ती म्हणजे प्रेमाची. म्हणून हा वारकरी संप्रदाय केवळ प्रेमाचा आहे. म्हणून स्पष्ट सांगितलंय, शास्त्र्याची मतान द्यावे अनुमोद नामदेव झालं पावण्याला पोर. कुठल्याच मतमतांतराच्या भरी पडू नका. तार्किकाचा टाका संघ पांडुरंग असणार. म्हणून अशी जिवंत निष्ठा निर्माण होण्याकरता खूप गहनतेत वारकरी पंथाचा अभिमान असणं फार गरजेचं आहे. केवळ वारकरी मंडळीला जेवण घातलं म्हणजे पुण्य मिळतं आणि स्वर्ग मिळतो एवढ्या समजुती करतात वारकरी पंथाचा उपयोग करून घेण्याकरता. ते घातलं पाहिजे, ते केलं पाहिजे, पंक्ती घातल्याशिवाय सत्ताच होणार नाही. ते तर पहिले, पण तेवढ्यावर थांबून भागणार नाही. नाहीतर पंगत घातली, कुठले पैसे आणले, आपला गुत्ता आहे दारूचा. दारूच्या गुत्तेवाले, जुगारीच्या अड्डेवाले फार पंक्ती घालणार आहेत काय काय महाराज. आमच्या ज्ञानेश्वरी करता काही आर्थिक गरज होती. त्या एक जण म्हणले, महाराज म्हणले आपल्या डिस्टिलरी मधून तुम्हाला पैसे दिले तर चालतील का? समजलं ना काय म्हणायचं? म्हणजे दारूचा जो कारखाना त्यातले दिले तर चालतील का? मी म्हटलं ज्ञानेश्वरी राहिली तरी हरकत नाही, पण हा रद्दी पैसा नको. असलं ज्यावेळेला महात्मा गांधींना चळवळ करायची होती, मोठा इतिहास आहे गांधींच्या चरित्रामध्ये, तेव्हा अमुक केलं तर पैसा मिळेल. महात्माजींना सांगितलं, म्हणले तसं करून पैसा मिळून स्वातंत्र्य मिळवायचंच नाही. माझं निष्काम प्रेमाने माझ्या जे झोळीत दान टाकतील त्या पैशावर मला स्वातंत्र्य मिळवायचं, चळवळ करायची, स्वातंत्र्य विषय येतो. तेव्हा महाराज म्हणतात की मला भिकारी व्हायचे म्हणजे कोणचा, म्हणून आता दिवस जवळ आले. वारकरी पंथ हा खरंच भिकाऱ्याचा पंथ आहे, पण भिकाऱ्याचा पंथ जे म्हणतात त्यांच्या मनात जो अर्थ आहे तसला भिकारी नाही व्यवहारातला. नाही तर आपलं गैरसमज. वारकरी पंथ भिकाऱ्याचा आहे, आणि भिकारी होऊन गेल्याशिवाय जे हवंय ते मिळतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात ना, जा तुम्ही तिथे अवघे जेणे पापनासे ते आजे पंढरी, ते आसे पंढरी गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा.
लाटरीचं बरं दुसरा करू नका. देवाजवळ काय मागा, काही मागू नका, मागू तर नका काहीच, पण दिलं तरी घेऊ नका. तो वाटेल ते देईल. फसवेल, फार बनवणार आहे, फार फसवणार आहे. बऱ्याच जणाला यांनी फसवलं आणि वाटेला लावलंय. आपण फसायचं नाही म्हणून वारकरी फसणारच नाही का? देवा काय देणार आहे आम्हाला? नकोच ना तुझं. वृद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल, हे तो आम्हा फोल भक्ती पुढे. मला द्यायचं असेल तर मज भिक काही देवा, देवा मज भिक काही देवा, मज भिक काही देवा, मज भिक काही देवा. प्रेम धातुके पाठवा. प्रेम पाहिजे. जगात मिळत नाही, फक्त प्रेम सगळं मिळेल. अजून कुठे असं दुकान नाही पाठी लावली की इथे प्रेम मिळेल, आहे का? दुकानात नाही, पण घरात सुद्धा नाही, घरात सुद्धा नाही प्रेम मिळेल. हे फक्त वर उपांग दाखवतात प्रेमाचं, अंतरात फार वेगळंच आहे. म्हणून याज्ञवल्क्याचा संवाद आहे. त्यांना 2 बायका होत्या, मैत्री आणि कात्यायनी. एका बायकोला उपदेश करतात, नवारे पत्युः कामाय पती प्रियो भवति, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. नवारे पुत्रस्य कामाय पुत्रं प्रियं भवति, आत्मनस्तु कामाय. हा सगळं स्वतः करताय. म्हणून 85 मध्ये सुद्धा एक गोड श्लोक सांगितलाय. अयम आत्मा परानंद हा परम प्रेमास्पदम यतः मान भुवम हि भूयासम इति प्रेमात्मनिक्षते. फक्त माणसं मनुष्य प्रेमाचा भुकेला, ते प्रेम स्वतःवरच असतं. जगात कुठेही प्रेम मिळू शकत नाही. प्रेम देणारा हाच आहे फक्त. प्रेम देवाचे हे देणे, देहभाव जाय जेणे. प्रेम मिळालं की देहभाव जातो, किंवा देहभाव गेला की प्रेम मिळतं. काहीतरी एक तुटायला पाहिजे खरं प्रेम त्यावेळेला. आणि ज्या वेळेला अंतःकरणात खरं प्रेम निर्माण होतं त्यावेळेला जगातलं सगळं 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 तुच्छ वाटतं. पाहिलं ना त्या गवळणींच? नाही जायचं त्या कृष्णाकडे. आम्ही मालक आहोत तुमचे. त्यांनी सांगितलं तुम्ही मालक आहात ना आमचे, आम्हाला जायचं आहे. जाऊ देणार नाही, आम्ही तुमचे मालक आहात. आमचे मालक म्हणजे आमच्या शरीराचे असतात. म्हणून शरीर तिथंच सोडलं आणि गवळणी गेल्या. कशा गेले असतील बघा आता विचार करू. आणि खरंच हे प्रेम मिळालं ना, मग किती काल गेला हे आपल्याला कळणारच नाही. प्रेमामध्ये प्रेमाच्या क्षणात घड्याळ बंद पडतात. प्रेमाच्या क्षणात सूर्य स्थिर राहू शकतो. प्रेमाच्या क्षणामध्ये आयुष्य सुद्धा वाहत जात नाही, स्थिर राहतो. म्हणून प्रेमाचा क्षण पाहिला तेव्हा प्रेमाचा क्षण जाऊ द्या, पण प्रेमाच्या जवळ जवळच सांगतो. एकदा ज्ञान झालं, आत्मानुभूती आली की मग रात्र कळत नाही, दिवस कळत नाही, बैठक कळत नाही, जग दिसत नाही, काही दिसत नाही. तिथे घडत असत. नाही तर योगाभ्यासाने समाधी स्थितीमध्ये वृत्ती स्थिर झाली, किती वर्ष लोटले तरी काही कळत नाही. म्हातारा होत नाही तो. चंद्र सूर्य काही करत नाही त्याला, काही नाही. तो स्थिर योगी राहू शकतो. चांगदेव किती वर्ष राहिला? आणि ती स्थिती प्रेमामध्ये होती. प्रेमामध्ये माणसाला म्हातारपण येत नाही. प्रेमामध्ये घड्याळ फिरत नाही. पहिले प्रेम केव्हा? तुम्ही पहा की जर प्रेमाची व्यक्ती भेटली आपल्याला तर असं बोलावं वाटतं, असं बोला. बसला चला हॉटेलमध्ये बसू, चला तिथे चौकात बसू. बसला म्हणजे मग जे 8ला सकाळी बसतो तर 12:30 वाजतात तरी गप्पा मारलो. काय किती दिवसाने भेटला, खूप बोलायचं रे तुझ्याशी, खूप बोलायचंय. 4:30 तास झाले तरी म्हणतो बोलायचंय. तितक्यात घरून कोणीतरी यावा पोरगा, नाना चला जेवायचा टाइम झाला, 12:30 वाजले, केव्हा यायचं जेवाय? अरे हो 12:30 वाजले. बरे म्हणून जातो. म्हणतो काय जाताय तुम्ही? आता तर आपण बसलो, निघाला इतक्या लवकर. सकाळी 8ला बसला तो, 12:30 वाजले तरी हा म्हणतो आत्ताच बसलोय लगेच निघालाय. कशामध्ये घडतं? आणि एखादा आपल्या मनाविरुद्ध जो अंतरात जी व्यक्ती
गोष्टी आवडत नाही, ज्याच्याविषयी प्रेम नाही, ते जर भेटले, बरं झालं भाऊसाहेब भेटले, चला चहा प्यायला झाला, नको मला काम आहे, इतका का फरक झाला? 4.5 तास बसलो तर थोडा वेळ वाटतोय, हा प्रेमाने म्हणतोय की नाही. कुठलं प्रेम? चहा प्यायला त्याला म्हणतो तर नको, टाइम नाही, आणि तो निघाला तर म्हणतो बस की अरे आत्ताची 4.5 तास झाले. ही कसली वृत्ती आहे? अंतःकरणाचं प्रेम असेल तर किती काल गेला तर कळत नाही. गवळणीचं उदाहरण दुसरं आहे की 6 महिने झाले, गोपिका एक क्षण मानिती, एकच क्षण, अर्ध क्षण, मी तरी एक म्हणतो अर्ध क्षण मानिती. आणि अर्ध क्षणात किती काल गेला? 6 महिने. कोणाचे सांगतात? ब्रह्मदेवाचे. ब्रह्मदेवाचे 6 महिने गेले तरी म्हाताऱ्या झाल्या नाही, त्यांचं आयुष्य संपलं नाही, आयुष्य सुद्धा स्थिर होतं महाराज, आयुष्य वृद्धी होते. म्हणून प्रेम नावाची वस्तू दुर्मिळ आहे. आणि असलं प्रेम समाजामध्ये, जगात, माणसाजवळ कोणाजवळच मिळत नाही. कारण माणसाच्या अंतःकरणात प्रेम नाही, म्हणून ते प्रेम देवाजवळ मागायचे. आणि देव त्यावेळेला प्रेम देतो ते या फक्त वारकरी पंथातच घडत असतं. प्रेम मागा विठ्ठला, तुकोबाराय म्हणतात, देवा मला दुसरी कशाचीच इच्छा नाही. म्हणून मी सांगितलं ना की भिकारी हा शब्द फार मोलाचा आहे. बाकीची 3 चरण सुद्धा मोलाचीच आहे, पण तुकोबाराय पुढच्या 3 चरणामध्ये आपला निश्चय सांगतात. हाची माझा मुखी विठोबाचे नाम, हेची माझी उपासना, हीच निश्चय, हीच माझी उपासना, लागेल संतांच्या चरणा, तुका म्हणे देवा, हीच निश्चय. आपला कुठे काय निश्चय? हाची माझा नेम धर्म. आपलं तर काय वेगळे वेगळे धर्म. का कुठे निघाला तुमचं काय? अहो आमचा तो नियम असतो दरवर्षी. काय असतो? आमच्या चालत आले पहिल्यापासून. आमच्या कुळदेवीचा आज कुळाचार आहे, कुळदेवीचा कुळाचार आमचा नेम चालत आलेला आहे 5 दिवसात. ह्यांच्या नियमाला धरबंदच नाही माणसाच्या. म्हणून मी म्हणतो ना की माणसं वारकरी बनतात आणि पुन्हा वारकरी होऊन देवारे हलवतात. कुठेतरी निष्ठा बनली पाहिजे, स्थिर झालं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची. जगात आम्हाला विठ्ठलाशिवाय दुसरं काहीच नाही, विठ्ठलाच्या भजनाशिवाय दुसरं काही नाही, आणि विठ्ठलाच्या उपासनेशिवाय जीवनात आमच्या काही नाही. आपलं तर एका पंथात असतो आणि व्रत वैकल्य 3रीच करतो आपण. अर्थात इतकं मला म्हणता येणार नाही, परंतु आपल्याला हे म्हणायला हरकत नाही की वारकरी समाजाने, ज्याला वारकरी बनायचं आहे, जो वारकरी आहे त्यांनी खूप जागा आणि सावध राहिलं पाहिजे. म्हणून आपण पहा आमची पंढरीची वारकरीची मंडळी, त्यांना माहित नाही दुसरं काही. का वारकरी बा 9:30ला जेवायला या का? आज चतुर्थी तुम्हाला असेल ना? तुला आम्हाला चतुर्थी बितुर्थीची भानगडच नाही, आम्हाला एक एकादशी कळते. 15 दिवस एक एकादशी. आपण तर इकडेच ज्ञानोबाराय म्हणतात तसं, पाठी सोमवार पावे, बेले श्रींगा धावे, ऐसा अखंड भजन करी चालूच आहे. म्हणून वृत्ती स्थिर नाही. तुकोबाराय म्हणतात मला बाकीचं काही माहित नाही, हाची माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम. देवाच्या नावाशिवाय दुसरा नेम धर्मच नाही. तुम्ही काही वेगळी उपासना सांगाल मला, मला दुसरी उपासना नाही, हीच माझी उपासना. लागेल संतांच्या चरण, संतांच्या चरणाचं दास्यत्व करायचं, संतांच्या चरणाचा आश्रय करायचा, त्यांच्यावरती नितांत श्रद्धा ठेवायची, जेवढी त्यांची सेवा करता येईल तेवढी अखंड सेवा करायची, हीच माझी उपासना. लागेल संतांच्या चरण. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा तू सुद्धा काही म्हणलं तरी माझे ठर. दुसरी काही एक शहाणी सेवा असेल, हुशार सेवा असेल, ती मला नाही माहिती. मी आपला भोळा बाबडा आहे म्हणून मी ठरवलंय, तुका म्हणे देवा. माझी भोळी बाबडी ही सेवा आहे. भोळी सेवा आहे, भोळी सेवा याचा अर्थ अडाणी नव्हे, अज्ञानी सेवा नव्हे, ही निष्ठेची सेवा आहे. याच्या पाठीमागे अंतःकरणाचा निश्चिम भाव आहे, त्याला भोळेपणा म्हणतात. नाहीतर भोळा या शब्दाचा अर्थ व्यवहारामध्ये बावळट करतात. जाऊ देव, त्याला काय कळतंय, बिचारा भोळा आहे म्हणजे बावळट आहे, ज्याला काही कळत नाही तो भोळा नाही. महाराजांचा भोळा हा शब्द, हा भोळा शब्द बनलेल्या माणसाला तर नाहीच कळायचा. महाराजा भोळा शब्द भोळ्याच माणसाला कळायचा, तो वारकऱ्याला. अडवावे देवा
ओस देह भावा पाडून. इथे काही परमार्थात मिळवायचंच नाही. जिथे मिळवायचं आहे, जिथे काही पाहिजे, जिथं काही हवाय, तो वाणिज्याचा धंदा आहे. म्हणून मिळवायचं नाही. आणि काय होणार आहे याचा विचारही करायचा. याला म्हणतात भोळी सेवा. पांडुरंगाची सेवा जीवनभर करायची. ज्ञानोबारायांनी केली आहे ना, तुकाराम महाराजांनी केली आहे ना, नामदेवराय चोखोबारायांनी केली आहे ना, मोठ्या मोठ्या साधू संतांनी केली ना. आता आम्हाला काय विचार करायचं कारण आहे की कशा करता करायचे. त्याला भोळेपणा म्हणतात. की देवाजवळ काही मागायचं नाही, त्याने काही दिलं नाही तर त्याची अपेक्षा करायची नाही. फक्त एक मार्गाने जाणं, आपण करत राहणं. म्हणून कशा करता इथे जर शंका निर्माण झाली, अपेक्षा निर्माण झाली, तर या भक्तीतला जो श्रेष्ठतम भोळेपणाचा भाव नष्ट होतो. तेव्हा तुकोबाराय म्हणतात मला बाकी काही माहित नाही, माझा हाच नेम धर्म आहे, माझी हीच उपासना आहे आणि हीच माझी भोळी सेवा आहे. तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा, हाच माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम. ज्ञानेश्वर